वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुर मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आपण सुरू केलेला आहे। सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारामध्ये जीवाचं वास्तविक स्वरूप आपल्या नजरेसमोर आम्हाला घ्यायचं आहे। जीव कसा आहे, स्वभाव दृष्टीने आत्मा कसा आहे। जसं प्रवचन सार मध्ये मोह जीवनामध्ये नष्ट कसा होईल याचा उपाय सांगताना आचार्य कुंदकुंदांनी एक कारिका ठेवली, गाथा ठेवली की जो पස්සदी अप्पाण अरहंतम दव्वत्त गुणत्त पज्जयत्तेहिम। जो जानदी अरहंतम दव्वत्त गुणत्त पज्जयत्तेहिम सो जानदी जो जानदी अरिहंतम दव्वत्त गुणत्त पज्जयत्तेहिम सो जानदी अप्पाणम मोहो खलु तस्य जाती लयम। ही गाथा ठेवली की जो अरिहंतांना त्यांच्या द्रव्य गुण आणि पर्यायी सह जाणतो। भगवंतांचं जेव्हा आम्ही रूप निहाळतो अपलक नेत्रांनी आणि अंतरंगामध्ये या स्वभावाचा विचार करून दर्शन घ्यायला आम्हाला सांगितलेलं आहे की अरहंतांची मूर्ती आमच्या नजरेसमोर आहे। अपलक नेत्रांनी मूर्तीकडे जेव्हा आम्ही बघतो त्यावेळेला विचार करायचा आहे की हे भगवन, तुमच्यामध्ये जसा द्रव्य आहे तसंच शुद्ध स्वरूपाचं द्रव्य माझं देखील आहे। तशाच प्रकारचे पूर्ण गुण, जितके गुण तुमच्यामध्ये आहे तसेच गुण माझ्यामध्ये देखील विद्यमान आहे। तुमच्या निरंतर पर्यायी होत राहतात, माझ्या देखील निरंतर पर्यायी होत राहणार आहे। फरक आहे, तुमच्या पर्यायी स्वभाव रूप आहे आणि माझ्या पर्याय विभाव रूप आहे। या स्वभावाचा जसा आम्हाला विचार तिथे करायला सांगितलाय, म्हणजे जीवाचं वास्तविक निखळ स्वरूप काय आहे, पर उपाधी निरपेक्ष असा आत्म्याचा स्वभाव काय आहे, हा मला द्रव्य दृष्टीतून बघायचा आहे। म्हणजेच अरहंतांच्या स्वरूपाचा विचार करून आमच्या स्वरूपापर्यंत आम्हाला पोचायचं आहे आणि असं आत्म्याचं स्वरूप माझं देखील आहे हा त्रिकाली अकाट्य विश्वास अंतरंगामध्ये जागृत करायचा आहे। या दृष्टीने आमचं निखळ स्वरूप तसं आहे। याच्यामध्ये कर्ता कर्मपणा कुठल्याही तऱ्हेने पराश्री नाही, पर्याय भेद नाही, गुणभेद नाही। गुणभेद नाही म्हणजे गुण तर आहे पण भेद करणं हे त्या ठिकाणी म्हणजे सद्भूत व्यवहार नयाचा विषय जो आहे की एका अखंड द्रव्यामध्ये भेद कल्पना, गुणभेद कल्पना करणं, याचा देखील निश्चयनयानी निषेध केलेला आहे। आणि निश्चयनयानी ते दाखविलेलं आत्म्याचं स्वरूप आहे अशा या ज्ञान विशुद्धतेचा साक्षात्कार जीवनात करणं हे सर्व विशुद्ध ज्ञानाधिकाराचं प्रयोजन असणार आहे। प्रत्येक वस्तू ही परिणमनशील आहे, तिचं परिणमन तिच्याच स्वभावानुसार सतत होत राहतं। एका द्रव्याचा दुसऱ्या द्रव्याशी निमित्त नैमित्तिक संबंध आहे, परंतु कर्ता कर्म संबंध नाही। ही गोष्ट आचार्यांनी सिद्ध केलेली आहे। आणि तरी देखील सांगितलं की इतकं काटेकोरपणे दोन द्रव्यामधलं विभाजन असताना एक द्रव्य त्रिकालवर्ती कधीही दुसऱ्याशी एकरूप होत नसताना सुद्धा अज्ञानाची ही अत्यंत गहन अशी महिमा आहे की हा जीव दोन मध्ये एकत्व मानतो आहे आणि कर्मबंध करतो आहे। हा दृढ अभिनिवेश एकत्वाचा
हा याला बंधामध्ये कारणीभूत ठरतो आहे. इथपर्यंत आपण म्हणजे 313 नंबरच्या गाथेपर्यंत आपण येऊन पोचलेले आहे. आता 314 आणि 15 या दोन गाथांना आम्हाला बघायचंय की या गाथेमध्ये काय सांगणार आहे की जोपर्यंत आत्मा हा प्रकृतीच्या निमित्ताने उत्पन्न होतो, प्रकृतीच्या निमित्ताने उत्पन्न होतो म्हणजे रागाला आपला स्वभाव श्रद्धेने स्वीकारतो. मी रागरूप आहे अशी अज्ञान प्रवृत्ती करतो आणि रागामध्ये राग राग बुद्धी करून म्हणजे इष्टत्व बुद्धी करून परिणमतो. म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र याच्या विपरीत याचा मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र रूपाने तो आत्म्याचा स्वीकार करतो. म्हणून जोपर्यंत आत्मा प्रकृतीच्या निमित्ताने उत्पन्न होतो, नष्ट होतो, तोपर्यंत आत्मा अज्ञानी, मिथ्या दृष्टी आणि असंयमी आहे. गाथा 314 आणि 15 नंबरच्या. ज्या एस पयडी अठ्ठम छेदानेव विमुच्यति अयानो भवेताव मिच्छादिठ्ठी असंजो जदा विमुच्यते छेदा कर्मफलम् अनन्तयम् तदा विमुक्तो हवदी जान गोपस्य गो मुनी. हा आत्मा ज्या पयडी अठ्ठम जोपर्यंत प्रकृतीच्या निमित्ताने काय करत आहे, उत्पाद किंवा नाश नेव विमुंचते, जोपर्यंत हा प्रकृतीच्या निमित्ताने उत्पाद आणि नाश होतो आहे हे सोडत नाही. म्हणजे जोपर्यंत हा आत्मा रागाला आपला स्वभाव समजतो आहे, प्रकृतीला, याचा अर्थ प्रकृतीच्या कर्माच्या उदयात होणाऱ्या परिणामाला हा आपलं मानतो आहे, तोपर्यंत अज्ञाय अज्ञानी आहे. तोपर्यंत याला समीचीन ज्ञान झालेलं नाही. म्हणून एकत्व रूप रागाप्रती आणि आत्म्याप्रती एकत्व अध्यवसाय जीवनात आहे आणि या दृढ अभिनिवेशाने हा जीव अज्ञान रूप परिणमतो. तसंच हा मिथ्या दृष्टी होतो, कारण एकत्व मानतोय. जिथे भिन्नपणा आहे तिथे एकत्व मानतो आहे आणि जिथं अभिन्नता आहे तिथं भिन्नपणा मानतो आहे. आचार्यांनी वस्तुतत्वाचं जसं दिग्दर्शन केलं तसा हा जाणत नाही आणि परपदार्थामध्ये आत्मत्व बुद्धी करतो आणि हा त्याचा मिथ्या भ्रम जीवनामध्ये आहे. म्हणून हा मिथ्या दृष्टी आणि असंयमी आहे. जोपर्यंत अज्ञान आहे, मिथ्यात्व आहे, तोपर्यंत बाह्यतः कदाचित संयम त्याच्या जीवनात असेल, पण खऱ्या अर्थाने संयमी तो असू शकत नाही. चौथ्या गुणस्थान पर्यंतचा जीव अविरत आहे, म्हणजे त्यांनी असंयमच त्याच्या जीवनात आहे. चौथ्या गुणस्थानात श्रद्धा त्याची समीचीन झालेली आहे आणि तरी देखील असंयम म्हणजे जीवनामध्ये संयमाविषयीची आस्था असताना सुद्धा संयम तो स्वीकारू शकत नाही, अशी भूमिका चौथ्या गुणस्थानापर्यंत आहे. पहिल्या गुणस्थानात कधी कधी आम्हाला असं वाटतं की मी तर संयम धारण करते, मी कोणत्याही तऱ्हेची विराधना करत नाही, ही आमची क्रिया व्यवहारासाठी अत्यंत आदरणीय त्या भूमिकेत आहे. परंतु ती भूमिका म्हणजे आमची यथार्थ भूमिका नाही, हेही आम्हाला चौथ्या पाचव्या गुणस्थानापासून संयमाची सुरुवात मानावी लागते. संयम सुरू होतो देश संयम पाचव्या गुणस्थानात. चौथ्या गुणस्थानात यत्किंचित देखील त्याच्या जीवनात संयम नाही. मग चौथ्या गुणस्थानाची भूमिका कशी आहे लक्षात घ्या. थोडं विषयांतर होत आहे, पण हा भाग समजण्यास सारखा आहे आणि मनात ठसला पाहिजे. चौथ्या गुणस्थानामध्ये जेव्हा जीव सम्यक्त्री होतो, सम्यक्त्व त्याच्या जीवनात अवतरित झाल्यानंतर काहीतरी बाह्यतः त्याच्या जीवनामध्ये
तशा प्रकारचा अनुकूल व्यवहार देखील व्हावा लागतो. चौथ्या गुणस्थानात त्यांनी व्रतांचा संकल्पपूर्वक स्वीकार केलेला नाही आणि तरी देखील त्याच्या जीवनात अष्टमूल गुणांचा तो पालन करता असलाच पाहिजे, ही भूमिका आहे. त्यानंतर त्याच्या जीवनात तो सप्तव्यसनाचा त्यागी चौथ्या गुणस्थानात असायलाच पाहिजे. पंचेंद्रियाविषयीची तीव्र अभिलाषा त्याच्या जीवनात कदापिही राहणार नाही. जरी अप्रत्याख्यानाचा उदय आहे, व्रत धारण करू शकत नाही, संयम धारण करू शकत नाही, पण पंचेंद्रियांच्या विषयांमध्ये सुख आहे आणि त्याला तर मला धरून राहायचंच आहे, त्याच्याशिवाय तर माझं भागतच नाही, ही भूमिका त्याची नाही. त्याची भूमिका ही आहे की मला संयम धारण करायचाच आहे. ती आस्था जीवनात आहे, पण तरी देखील तो पाळू शकत नाही. आणि म्हणून आम्ही आमच्या मनाला त्या ठिकाणी अनुभवू शकतो की खरंच आमच्या मनामध्ये संयमाविषयीचा अनुराग आहे की अनास्था आहे. जर अनुराग असेल की मला आहे, आस्था आहे, संयम मला धारण करायचाच आहे, संयमी लोकांना पाहिल्यानंतर मला विलक्षण आनंद होतो, त्या संयमींची सेवा शुश्रूषा करावी हा भाव माझ्या जीवनात आहे, म्हणजे मला संयमाविषयीचा आदर निश्चित आहे. पण माझी असमर्थता ही आहे की मी ते पाळू शकत नाही, म्हणून चौथ्या गुणस्थानाच्या भूमिकेत तो स्वतः बघतो आहे, अनुभवतो आहे. तर ह्या काही गोष्टी सम्यक दृष्टीच्या जीवनात नियमानी अपरिहार्यपणे असणार आहे. शिवाय अनंतानुबंधीचा उदय नसल्यामुळे एखाद्या विषयीची कलुषता किंवा द्वेषभाव अंतरंगामध्ये 6 महिन्यांपेक्षा तो अधिक त्याला राहत नाही. 6 महिन्याच्या आत त्याचं सगळं हे वैर संपणार आहे. तो कुणाशीही अनंत काळपर्यंत रागद्वेषांनी जोडून राहणार नाही. ही भूमिका चौथ्या गुणस्थानामध्ये जीवाची आहे. पहिल्या गुणस्थानामध्ये देखील काही आम्ही संयमाची पालना करण्याचा प्रयत्न करतो, नाही करत असं नाहीये, पण तो आमचा अजून खऱ्या अर्थाने संयम म्हटल्या जात नाही. जसं आगमामध्ये चौथ्या गुणस्थानापासून सांगितलेलं आहे, तिथूनच आम्हाला म्हणायचं आहे. उदाहरण सांगते. समजा आम्हाला रात्री भोजन त्याग आम्ही घेतलेला आहे. रात्री भोजन त्याग ज्या व्यक्तीने स्वीकारलेला आहे, तर आगमामध्ये रात्री भोजन त्यागावाल्याला हे सांगितलं आहे की सूर्यास्ताच्या 48 मिनिट आधीपर्यंत त्याचं भोजन संपलं पाहिजे, म्हणजे त्यांनी संध्याकाळी जेवणानंतर हात तिथे धुतले पाहिजे. 48 मिनिटं आधीपर्यंत त्याचं जेवण संपलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आगमाच्या अनुसार रात्री भोजनाचा तो त्यागी म्हटल्या जातो. आणि सूर्यास्त हा हिवाळ्यामध्ये लवकर होतो, त्यामुळे हिवाळ्यातली मर्यादा आमची लवकर आहे. उन्हाळ्यात उशिरा होणार आहे, म्हणून तो वेळ आमचा कदाचित वाढू शकतो. तर हे नेहमीच्या अनुभवानी आणि सूर्यास्त पाहून आम्हाला आमचं दररोजच्या संध्याकाळच्या जेवणाची वेळ निर्धारित करावी लागते, ज्याला आगमानुसार रात्री भोजन त्याग करायचा आहे. खऱ्या अर्थाने ते रात्री भोजन त्यागाचं व्रत आहे. मग आता हे झाल्यानंतर आम्ही रात्री भोजन त्याग आम्ही मर्यादा घेतो, वेळेची मर्यादा घेतो की मी 6:30 नंतर जेवणार नाही, 7 नंतर जेवणार नाही, अशी जी आम्ही मर्यादा घेतो, हा खऱ्या अर्थाने आगमाच्या अनुकूल रात्री भोजन त्याग म्हटल्या जात नाही. पण काहीही नियम न पाळण्यापेक्षा हा नियम पाळणं श्रेयस्कर आहे, म्हणून आम्ही त्यालाही कधी कधी मला रात्री जेवणाचा त्याग आहे असं आम्ही म्हणतो. म्हणणं गैर नाही आहे किंवा करणं गैर नाही आहे, पण त्याला आगमात असंच सांगितलं आहे असं म्हणणं मात्र चुकीचं आहे. आम्हाला आगमही ज्ञात असलं पाहिजे आणि आम्ही आगमानुकूल पाळत नाही, आम्ही थोडी शिथिलता करून पाळतो आहे, हेही आम्हाला ज्ञात पाहिजे.
म्हणून असंयमीच्या बाबतीत देखील, पहिल्या गुणस्थानामध्ये देखील जर तो काही संयम जीवनात पाळत असेल तर त्या भूमिकेत त्याचा तो संयम पाळणं हेही अभिनंदनीय आहे. परंतु तो जो चौथ्या गुणस्थानामधला असंयमी आणि पहिल्या गुणस्थानामध्ये जरी तो संयम असला तरी त्याच्यामध्ये फरक आहे. पहिल्या गुणस्थानात तो मिथ्यात्व सहितच आहे, म्हणून खऱ्या अर्थाने असंयमी अजूनही झालेला नाही. याला आम्हाला विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. म्हणून तो मिथ्यादृष्टी आणि असंयमी आहे. जेव्हा आत्मा अनंत कर्मफलाला सोडून देतो, पण तो जीव ज्या वेळेला या कर्मफलांपासून निवृत्त होतो, कर्मामुळे मला काही झालं हे मानत नाही, तेव्हा तो ज्ञाता, द्रष्टा, मुनी, संयमी आहे. मुनी या ठिकाणी मुनी हा शब्द संयमीच्या अर्थाने घेतला, कारण वरच्या गाथेमध्ये असंजमो हा शब्द आलेला आहे आणि त्यामुळे खालच्या गाथेमध्ये जाणगो, पसगो आणि संयमो यासाठी हा शब्द मुनी हा शब्द वापरलेला आहे. म्हणून तो संयमी आहे, विमुक्त आणि अबंध आहे. परंतु ज्या वेळेला राग कशा आहे हा माझा स्वभाव नाही ही याची पुरेपूर अंतरंगापासून खात्री पटते, तो तसं मानतो, तो तसं अनुभवतो, तो तशी अकाट्य श्रद्धा करतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने तो ज्ञाता आहे. आणि जो ज्ञाता झाला तो सम्यक दृष्टी आहे, आणि सम्यक दृष्टी झाला तर तोच मुनी मनन करणारा असा संयमी जीव असणार आहे. आणि हाच जीव कर्मबंधापासून सुटणार पण आहे. टीका पहा. जो पावे तो हा आत्मा, आत्मा आणि बंध यांच्या भिन्न भिन्न निश्चित स्वभावरूप लक्षणाचे भेद ज्ञान न झाल्यामुळे आत्म्याला बंधास निमित्तभूत प्रकृतीच्या स्वभावात सोडत नाही. अनादिकालापासून ह्या जीवाचं अज्ञान आहे, आणि आचार्यांनी सांगितलं की अज्ञानाची देखील महिमा गहन आहे. आम्हाला एकदम त्या अज्ञानीची महिमा कळू शकत नाही. त्या भूमिकेत आम्ही जगतो आहे, पण जगत असताना आम्हाला असं वाटतं की ही भूमिका आमची योग्य आहे, ही चुकीची आहे हे आम्हाला वाटत नाही. एकदा जर का त्याच्यामध्ये आम्हाला ही चुकीची आहे, याच्यामध्ये मला असं करायला नको हा आमचा भाव झाला तर चूक दुरुस्त करण्यात वेळ लागणार नाही. पण आम्ही चूकच प्रथमतः मानत नाही, म्हणून आत्मा आणि बंध यांचं भिन्न भिन्न लक्षण पहिल्यांदा आमच्या अंतरंगामध्ये ठसलं पाहिजे. आम्हाला ते आत्मस्थ झालं पाहिजे की आत्मा हा कसा आहे. आत्मा हा चैतन्य स्वभावी आहे. राग कसा आहे तर राग, किंवा बंध कसा आहे तर राग स्वभावी आहे. दोन लक्षणं अंतरंगामध्ये समजली पाहिजे. आत्मा चेतन रूप आहे, राग चैत्य आहे, जड रूप आहे. दोनच्या लक्षणामध्ये भिन्नता घेऊन वारंवार वारंवार त्याचं मनन आणि चिंतन अंतरंगामध्ये निरंतर राहायला हवं. म्हणून निश्चित स्वभावरूप लक्षणाचे भेद ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आत्म्याला बंधास निमित्तभूत प्रकृतीच्या स्वभावाला तो सोडत नाही. म्हणून कर्माच्या उदयामध्ये जो काही विभाव परिणाम होतो आहे हा माझा स्वभाव आहे, हा अज्ञानी मानतो आहे. तो त्याला सोडत नाही, दूर करत नाही, हा माझा नाही हे देखील तो मानत नाही. म्हणून तोपर्यंत स्व आणि पर यांच्या एकत्वाच्या ज्ञानाने अज्ञायक होतो. स्व आणि पर यांच्या एकत्वाच्या दर्शनाने, दर्शन याचा अर्थ या ठिकाणी प्रतीती घेतली, श्रद्धा घेतली. दर्शनाचे अनेक अर्थ आहे, पण प्रत्येक वेळेला अर्थ बदलतो. दर्शन हा शब्द कुठे अवलोकन, सामान्य प्रतिभास रूपाने येईल. मिथ्या दर्शनाच्या संदर्भात श्रद्धा रूपाने येईल. आणि या ठिकाणी जो शब्द आला आहे हा श्रद्धा अपेक्षेने आला आहे
की स्व आणि पर यांच्या एकत्वाच्या दर्शनाने म्हणजे प्रतीतीने म्हणजे श्रद्धेने हा मिथ्या दृष्टी होतो. तसे स्व आणि पर यांच्या एकत्वाच्या परिणतीने असंयत होतो आणि असा हा एकत्व मांडतो आहे आणि तशा प्रकारचं आचरण त्याचं दिसत आहे म्हणून तो असंयमी आहे. आणि तो पावे तोच स्वभाव स्वपराच्या एकत्वाचा अध्यास करण्यामुळे करता होतो. आणि जोपर्यंत हा परामध्ये आत्मत्व बुद्धी करतो आहे, कर्माच्या उदयाशी तद्रूप होतो आहे, रागाला जाणत नाही आणि आत्म्याला पण समीचीन जाणत नाही, तोपर्यंत हा पराचा कर्ता बनतो. परंतु जेव्हा हाच त्यांच्या नियत स्वलक्षणाने ज्ञान झाल्यामुळे आत्म्याला बंधास निमित्तभूत प्रकृतींच्या स्वभावाला सोडतो, तेव्हा स्व आणि पर यांच्या पृथक्पणाच्या ज्ञानाने न्यायक होतो. परंतु जेव्हा त्यांनी निश्चित लक्षण जाणलं, दोन एकत्र असलेले पदार्थ व्यवहारामध्ये देखील आम्हाला अलग करायचे असेल तर आम्हाला प्रथमतः त्याचं लक्षण जाणावं लागतं आणि मगच आम्ही त्यापासून त्याला भिन्न करू शकतो. साधी जर भाजी आम्हाला मेथीची निवडायची असेल तर आम्हाला मेथी कोणती आणि मेथीसारखे दिसणारे पण मेथी नसणारे पानं कोणते याचं ज्ञान व्हावं लागतं, तरच आम्ही भाजी व्यवस्थित निवडू शकतो. म्हणून ही व्यवहारात जशी आमची कल्पना आहे की आम्हाला ते ज्ञात पाहिजे, जे काढायचं आहे अलग त्याचे लक्षण आम्हाला ज्ञात पाहिजे आणि जे बाजूला करायचं आहे त्याचं देखील लक्षण आम्हाला ज्ञात पाहिजे. गहू वेचत असताना गव्हाचं ज्ञान होणं जसं गरजेचं आहे, तसंच खड्यांचं किंवा तुषांचं ज्ञान होणं हे देखील गरजेचं आहे. तेव्हाच आम्ही त्याला त्यापासून भिन्न करू शकतो. कधीही व्यवहारामध्ये जसं आम्हाला प्रत्येक द्रव्याचं लक्षण ज्ञात असतं, त्याप्रमाणे अध्यात्माच्या प्रांतामध्ये देखील आम्हाला आत्म्याचं लक्षण जसं ज्ञात आहे तसं पराचं लक्षण देखील आम्हाला ज्ञात करावं लागतं. आत्म्याचं लक्षण चेतन रूप आहे आणि पराचं लक्षण परद्रव्याचं लक्षण अचेतन आहे. म्हणून हे अचेतन सगळे द्रव्य माझ्यापासून भिन्न आहे ही भावभासना अंतरंगात व्हावी लागते. आणि म्हणून नियत लक्षण हे कसं असतं, निश्चितपणे लक्षणाने ती वस्तू बाजूला केली जाते. कारण लक्षण हे अनेक असलेल्या वस्तूमधून विवक्षित रूप अशी वस्तू बाजूला करण्यासाठी लक्षणाचा उपयोग केला जातो. म्हणून स्वलक्षणाचे ज्ञान झाल्यामुळे आत्म्याला बंधास निमित्तभूत प्रकृतीच्या स्वभावात सोडतो. ज्याच्यामुळे बंध होत होता रागामुळे, त्या बंधाला हा बाजूला करतो. हा मी नाही हे अनुभवतो आणि स्व आणि पर यांच्या पृथक्पणाच्या ज्ञानाने न्यायक होतो. यांचा आता पृथक भेद विज्ञान झालं की हे अलग आहे आणि हे अलग आहे. जोडून असलेल्या एकरूप वाटत असलेल्या अशा अवस्थेत सुद्धा त्यांनी लक्षणावरून देहाला अलग जाणलं आणि आत्म्याला अलग जाणलं, रागादी भावकर्माला अलग जाणलं आणि आत्म्याला अलग जाणलं, कर्माण वर्गणारूप द्रव्य कर्माला अलग जाणलं आणि आत्म्याला अलग पाहलं अनुभवलं. म्हणून हे भेद विज्ञान झाल्याने तो न्यायक झाला. स्व आणि पर यांच्या पृथक्पणाच्या प्रतीतीमुळे जसं त्याला ज्ञान झालं की ह्या दोन गोष्टी अलग आहे, त्याबरोबर ज्ञानाने जो काही निर्णय दिला असेल तो श्रद्धेने स्वीकार केला. पहा, पहिल्यांदा समयसार मध्ये ज्ञानाची महती सांगितली आहे.
आणि नंतर श्रद्धा आलेली आहे. तत्वार्थ सूत्रात क्रम ठेवताना श्रद्धा, ज्ञान, चारित्राणी म्हटलं. आणि समयसार मध्ये सर्वत्र उदो उदो केला असेल तर तो भेद ज्ञानाचा. म्हणजे पहिल्यांदा भेद ज्ञानाची प्राप्ती, पहिल्यांदा तर एकत्र अनेक वस्तूंमधून आपली वस्तू ओळखण्याची कला. हे ओळखल्यानंतर त्या आत्मवस्तूला आत्मरूप स्वीकारणं. म्हणजे पहिल्यांदा ज्ञानाने सांगितलं की हे दोन वेगळे आहे. हा निर्णय करणारं ज्ञान आहे. आणि निर्णय केल्यानंतर श्रद्धेने त्याला स्वीकारलेला आहे. म्हणून ज्ञान पहिल्यांदा आणि नंतर दर्शन सांगितलेलं आहे. म्हणून पृथक्पणाच्या प्रतीतीने दर्शक म्हणजे सम्यक दृष्टी होतो आणि स्वपर यांच्या पृथक परिणतीमुळे संयत होतो. आणि तेव्हा पर आणि आत्मा यामध्ये एकत्वाचा अभिनिवेश न करण्याने तो परद्रव्य आणि परभावाचा अकर्ता होतो. प्रत्येक स्टेप इतकी सुंदर रीतीने विषित केली की आमच्या मनाचं त्यांनी त्या ठिकाणी अगदी तशाच्या तशा प्रकारे निरूपण केलेले आहे. आमच्या मनामध्ये सर्वप्रथम भावना कोणती येते? स्वपर एकत्वाची आमची भावना असते. मी शरीर आहे, मी कर्म आहे, मी भाव कर्म आहे. हा एकत्वाचा अध्यवसान याचा अनादी काळापासून दृढ आहे. म्हणून आचार्यांनी पहिला प्रहार केला की तू इथे भेद कर, हे तू पृथक पहा. आणि हे ज्ञानाच्या माध्यमातून जसं मोक्षाधिकारामध्ये प्रज्ञा सांगितलेली होती. प्रज्ञा म्हणजे सातिशय बुद्धी. सातिशय बुद्धी म्हणजे स्वपराला वेगवेगळं अनुभवू शकणारी बुद्धी. विवेक काय, अविवेक काय, ग्राह्य काय, अग्राह्य काय याचं तंतोतंत ज्ञान करणारी जी बुद्धी आहे, त्या बुद्धीनी हे निर्णय केलेला आहे. ती बुद्धी निर्णय करते की हे असं वेगवेगळं आहे. ही श्रद्धा आहे. आणि मग त्यांनी आमच्या श्रद्धेनी ती जी काही ज्ञानानी गोष्ट आम्हाला सांगितली ती त्यांनी मान्य केलेली आहे. आणि अशा तऱ्हेने ज्ञानाने मान्य केल्याबरोबर श्रद्धा समीचीन झाली, ज्ञानही समीचीन झालं आणि आचरण जे काही आहे ते देखील समीचीन झालं. चौथ्या गुणस्थानामध्ये तो जीव जरी असंयमी असला, अविरत असला, तरी त्याला चारित्र्य कोणतं आहे असं जर विचारलं तसं चारित्र्य चौथ्यात म्हटल्या गेलं नाही. पण त्याची जी काही भूमिका आहे, परिणती आहे, अनंतानुबंधी जनित कशाय गेले, म्हणून जे काही आत्मरमणता त्याच्या जीवनात आहे ती समीचीन आहे. म्हणून चौथ्या गुणस्थानामध्ये समीचीनता चारित्र दृष्टीने पण आलेली आहे. आणि म्हणून श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र एका समयामध्ये समीचीन बनलेला आहे. काही गोष्टी समीचीन बनतील, काही गोष्टी मान्यतेत अशी आहे हे राहील, समीचीन बनायला कालावधी लागेल. आणि काही गोष्टी ताबडतोब समीचीन बनणार आहे. जसं ज्ञान ताबडतोब समीचीन बनणार आहे, चारित्र ताबडतोब समीचीन रूपाचंच होणार आहे. कारण चौथ्या गुणस्थानाच्या वर सगळे जे जीव आहे ते सम्यक चारित्रधारी आहे. आणि परत विशेष लक्षात ठेवायचं ही की चौथ्यात त्याला चारित्र म्हटल्या गेलं नाही. चारित्राची सुरुवात देश संयम 5व्या गुणस्थानापासून आंशिक चारित्र त्याच्या जीवनात आहे. परंतु अनंतानुबंधी ही चारित्र मोहनीयाचीच प्रकृती आहे. आणि ती प्रकृती गेल्यामुळे त्या अनुषंगाने जी काही परिणती अभिव्यक्त झाली ती परिणती समीचीन आहे. त्याला नाव कोणतं द्यायचं हे आमच्यावर डिपेंड ठेवा. त्याला कुणी सम्यक्त्वाचरण पण म्हटलेलं आहे, कुणी स्वरूपाचरण पण म्हटलेलं आहे. परंतु अनंतानुबंधी तिथे गेली या दृष्टिकोनातून आमचं जे काही मिथ्यापण होतं ते नष्ट झालेलं आहे. अशा तऱ्हेने हा जीव आता कशाचा करता? परद्रव्याचा हा करता होणार नाही. हा आत्मा
जो पावे तो आपले आणि पराचे स्वलक्षण ओळखत नाही, तोपर्यंत भेद ज्ञानाच्या अभावामुळे कर्म प्रकृतीचा उदयास आपला स्वभाव समजून परिणमतो. अज्ञान अवस्था आहे आणि अज्ञान अवस्थेमध्ये लक्षणच तो वेगळं पाहू शकत नाही, जाणू शकत नाही. दोन एकमेक इतक्या बेमालूम रीतीने या दोन गोष्टी एक झालेल्या आहेत की त्याला अलग पण तिथे प्रतिभासित होत नाही अज्ञानीला. ही अज्ञानाची महिमा आहे. पण जेव्हा आचार्य त्याला कथन करतात की ह्या दोन गोष्टी आहे, अलग आहे, तेव्हा तो आपल्या भेदक दृष्टीने त्या दोन गोष्टी अलग बघू शकतो. आणि ही दृष्टी आल्यानंतर लक्षणाच्या माध्यमातून जेव्हा हा आपल्या ज्ञानाने जाणतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने न्याय किंवा ज्ञानी बनतो. म्हणून हा आत्मा जोपर्यंत आपले आणि पराचे स्वलक्षण ओळखत नाही, तोपर्यंत भेदज्ञानाच्या अभावामुळे कर्म प्रकृतीच्या उदयास आपला स्वभाव समजून परिणमतो. याप्रमाणे मिथ्या दृष्टी अज्ञानी आणि असंयमी होऊन करता होतो आणि बद्ध होतो. आणि जेव्हा भेदज्ञान प्राप्त होते तेव्हा तो त्याचा कर्ता होत नाही, कर्मांनी बद्ध होत नाही, केवळ ज्ञाता द्रष्टा होऊन परिणमतो. याप्रमाणे भोक्तृत्व देखील आत्म्याचा स्वभाव नाही. या दृष्टीतून आता परत एक काव्य सांगितलेलं आहे की भोक्तृत्व हा देखील जीवाचा स्वभाव नाही, कर्तृत्व परकर्तृत्व नाही, तसं परभोक्तृत्व देखील जीवाचा स्वभाव नाही. भोक्तृत्वं न स्वभावस्य स्मृत कर्तृत्व वंचितः अज्ञानादेव भोक्तायं तदभावाद वेदका. कर्तृत्वाप्रमाणेच भोक्तृत्व देखील आत्म्याचा स्वभाव नाही. हा केवळ अज्ञानामुळे भोगता होतो आणि अज्ञानाच्या अभावी भोगता होत नाही. याविषयी मला असं वाटतं की उद्या परत गणपती बसणार असल्यामुळे आवाज खूप राहील, त्यामुळे क्लास होणार नाही. तेव्हा आपण उद्यापासूनच भाद्रपद संपेपर्यंत डेट नंतर टाकेल मी व्हॉट्सअपवर, तोपर्यंत आपल्याला क्लासला सुट्टी राहील. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छायाणम नमो लोए सवसाहुणम. भाद्रपदासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांचा भाद्रपद आत्मानुभूतीमध्ये जाओ ही मंगल कामना.